श्री स्वामी समर्थ गाईस. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे बरेच असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ताईचं लग्न कसं पार पडलं. मी तुम्हाला ते पुढं दाखवलंच. आता तुम्ही बघू शकता मेकअप चालू आहे, कारण आता जायचं आहे आपल्याला, पुढे निघायचं आहे बाहेर. तुम्हाला मी दाखवते. इकडं मांडवडाळाचा कार्यक्रम सुरू आहे, तुम्ही बघू शकता गाईस. तर तुम्ही बघू शकता नवरीची गाडी कशी सजवलेली आहे. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे नवरीसोबत. तर तुम्ही बघू शकता, कारण आता उशीर पण खूप झालेला आहे. आता आलोय आम्ही गावदेवतेचं दर्शन घेण्यासाठी. तर आता आम्ही आलोय गावाच्या बाहेर विशीपाशी. तर नारळ फोडण्यासाठी. अरे सांगून पण नाही, माझंच तोंड घेऊन टाकलं लगेच. तर नारळ का फोडला जातो, तर पुढचा जो प्रवास आहे नवरीचा तो सुखद आणि सुखरूप व्हावा यासाठी नारळ फोडला जातो. गाईस तुम्ही बघू शकता, आपण गणपती मंदिरात आलोय तरी नवरीताईचा मेकअप चालूच आहे अजून. निम्म्या रस्त्यात आले तरी नवरीचा मेकअपच चालू आहे अजून, बघू शकता तुम्ही. काहीच तुम्ही बघू शकता, आपण हॉलपाशी पोहोचलेलो आहोत. इकडे नवरी बघू शकता तुम्ही. तर बघू शकता इकडे गार्डन वगैरे आहे. छान छान रील्स आपण काढणारच आहोत, तर तो विषय नाही. तर आता आपण जाऊया पटकन नवरीचा मेकअप करायला, कारण खूप उशीर झालेला आहे. सगळे इथे वाट पाहत आहे आपली. हा आहे साखरपुड्याचा फायनल लुक. आता साखरपुड्याला सुरुवात होणार आहे. तर नवरीचा मेकअप करता करता तुम्ही बघू शकता आमची अवस्था काय झालेली. आम्हाला मेकअपला टाईमच भेटलेला नाही, सो आम्हाला असंच जायला लागणार आहे. सो चला, रील्स पण थोड्याच बनवल्या, कारण की वेळच नाही भेटला. वेळ भेटत नाहीये सध्या, त्यामुळे रील्स सध्या कमी येत आहेत आपले. हां चला आता साखरपुडा चालू आहे. संकल्पितम कर्मः गणगोत्र हप्तेष्ट साक्ष. इथे झाली साखरपुड्यासाठी नवरदेवाची एंट्री, बघू शकता. तर आता साखरपुडा झालेला आहे. आता कपल फोटोशूट चालू आहे. त्यानंतर एंगेजमेंट होईल, मग त्यानंतर हळद. हाय हळदीचा फायनल लुक. तर आम्हाला कोणत्याच मेकअपची स्क्रिप्ट घेता नाही आली, कारण वेळ नव्हता आमच्याकडे. इकडे बघू शकता तुम्ही, नवरीला हळद लागत आहे आणि इकडे सर्वांची मस्ती चालू आहे. आणि इकडे फोटोशूट चालू आहे हळदीचं फायनल. अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला. फायनली लग्न संपन्न झालं, पण आम्हाला पुढे जाऊन शूट घेता नाही आलं, कारण गर्दी खूप होती. म्हणून आम्ही फोटोच ॲड केला. कसा आहे मग नवरीचा मेकअप? लग्न लागलं नाही तर मला बोलली चल पार्कमध्ये, आणि इथे येऊन झोका खेळत बसली. एकतर उशीर झालाय घरी जायला. तर गाईज लग्नाचा सर्व कार्यक्रम आटपून आपण आता निघालेलो आहे घरी. वेळेअभावी आपल्याला काही तिथं थांबता आलेलं नाही आहे, कारण आपल्याला घरी जायचं खूप उशीर होत होता. तर आता आलेलो आहे इथे एक मंदिर आहे कवठेमध्ये, एमआय मंदिर. ते मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवतेच. तर तुम्ही बघू शकता पुढे नाना. तर बघू शकता हे आमचे नाना आहेत, सद्गुरू केक शॉप ओनर. ह्या नानांच्या मातुश्री म्हणजे आमच्या आजी आहेत. इकडे आम्ही सर्व परिवार आहोत इकडं. आता आम्ही निघालेलो आहे घरी. पहिले इथं मंदिरात जाणार आहे, तर पुढं मंदिरात तुम्हाला दाखवतो. तर आता आलोय आम्ही मंदिराच्या जवळ, मंदिर परिसरामध्ये आहोत आपण. तुम्ही बघू शकता इकडं तर अंधार आहे खूप, त्यामुळे विहीर आहे नाही. हां ही बारव आहे, तुम्ही बघू शकता. पाणी वगैरे एक खड्ड्यामध्ये तर गाईज आता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेलो आहे.
तर पुढे बघा, आता तुम्हाला दाखवते मी. गाईस, तर तुम्ही बघू शकता इथे पुढे देवीचं मंदिर आहे. इकडनं आपण आतमध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता इकडे मंदिर आहे. आपण मंदिरात एंट्री केलेली आहे. तर तुम्ही गाईज ही बघा, फोटो काढायला आहे फक्त. तर चला मंदिरामध्ये. येस फ्रेंड. बाहेरून मी तुम्हाला दाखवलं पण ते स्पष्ट दिसत नव्हतं. इथून तुम्ही बघू शकता. तर गाईस, तुम्ही बघू शकता की इकडे पुढे यमाई मंदिर आहे आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता. उचलत नाहीये मला वाघ उचलून. नाच करते का? उचलला होता मी. तर तुम्ही बघू शकता आता रात्रीचे 12 वाजलेले. अजून आम्ही रस्त्यानेच. आम्हाला बहुतेक 1 वाजणार आहेत घरी जायला. तर आमचा अवतार बघू शकता तुम्ही. सकाळी कसा अवतार, सकाळी कसे होतो ना, आता कसे आहोत तर बघू शकता तुम्ही. आणि मॅडम तर बघा. सो ब्लॉग आम्ही याच ठिकाणी एंड करणार आहोत. सो बाय, काळजी घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.